नमस्कार श्रोते हो. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक नेहमी घाईघाईने निर्णय का घेतात? काहींना राग खूप लवकर का येतो? काही लोक प्रेमात वारंवार फसतात, तर काहींना आयुष्यभर मानसिक अस्वस्थता का सतावत राहते? याचे उत्तर अनेक वेळा आपल्या जन्म नक्षत्रामध्ये दडलेले असते. जन्मकुंडलीतील नक्षत्र केवळ तुमचा स्वभावच ठरवत नाही, तर तुमच्या विचारांची पद्धत, निर्णय क्षमता, भावनिक प्रतिक्रिया आणि तुमच्या जीवनातील अनेक अडचणी देखील दर्शवते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 27 नक्षत्रांची प्रमुख कमजोरी, त्या कमकुवतपणामुळे जीवनात कोणते परिणाम होतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावर प्रभावी उपाय आणि तोडगे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे आज मिळू शकतात. पहिलं नक्षत्र पाहूया, अश्विनी नक्षत्र. आता यांची कमजोरी काय आहे? हे लोक फार घाईघाईने निर्णय घेतात, अधीरपणा यांच्यात जास्त असतो आणि कामं पटापट अर्धवट सोडून देतात. उपाय काय करायचा या लोकांनी? कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी 24 तास त्या गोष्टीवर विचार करा. दर बुधवारी गणपतीची उपासना करा. ओम गंग गणपती नमः हा मंत्र 108 वेळा त्यांनी जप केला पाहिजे. दुसरं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र. यांची कमजोरी काय आहे? तर यांना राग जास्त येतो, यांचा स्वभाव फार हट्टी असतो आणि यांना भोगविलासाकडे आकर्षण फार असतं. उपाय यांनी काय करायचा? रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं, शनिवारी मारुतीरायांना शेंदूर अर्पण करायचा आणि राग आल्यावर एखाद्या व्यक्तीबाबत की एखाद्या घटनेबाबत लगेच प्रतिक्रिया देऊ नका, थोडा वेळ थांबा. तिसरं नक्षत्र आहे कृतिका नक्षत्र. यांची कमजोरी काय? कठोर वाणी, अतिशय कठोर बोलतात, इतरांच्यावर टीका करतात आणि यांना अहंकार खूप असतो. उपाय म्हणजे काय? बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय लावा. दररोज विष्णू सहस्रनाम ऐका आणि गरजू व्यक्तींनाच अन्नदान करा. चौथं म्हणजे रोहिणी नक्षत्र. यांची कमजोरी काय आहे बघूया. अतिमोह, फार लोभट असतात, भावनिक अवलंबित्व असतं, म्हणजे भावना शेअर करणं यांना फार गरजेचं असतं. कोणीतरी श्रोता लागतो आणि मत्सरी फार असतात, दुसऱ्यावर जळतात खूप. यांनी ध्यान करावं, महालक्ष्मीची उपासना करावी आणि इतरांशी आपली तुलना करणं टाळावं. मृगशीर्ष नक्षत्र पाचवं. यांची कमजोरी म्हणजे मनाची चंचलता, संशय आणि वारंवार निर्णय बदलतात, स्थिर नसतात. यांनी उपाय म्हणजे चंद्राला अर्घ्य द्यायचं, सोमवारी शिवपूजन करायचं आणि एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचं. एकनादड भाराभर चिंध्या असं करायचं नाही. सहावं म्हणजे आद्रा नक्षत्र. कमजोरी यांची मानसिक अस्वस्थता, नकारात्मक विचार, निगेटिव्ह थिंकिंग फार करतात ही लोक आणि भावनिक उद्रेक, पटकन व्यक्त व्हायचं. उपाय रुद्राभिषेक करायचे शंकराला, महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा किंवा ऐकायचा आणि नकारात्मक निगेटिव्ह लोकांपासून यांनी मूळतः दूर राहणं गरजेचं आहे. आता तो म्हणजे पुनर्वसू नक्षत्र. यांची कमजोरी म्हणजे अति उदारता, दान करतात खूप, निर्णय घेण्यात उशीर करतात, चुका पुन्हा पुन्हा करतात, त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहतात. उपाय स्वतःसाठी मर्यादा ठरवा. गुरुवारी गुरुपूजन करा, गुरूंच्यावर प्रचंड विश्वास ठेवा, निर्णयासाठी वेळेची मर्यादा ठेवा. आठवं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र. कमजोरी यांच्याकडे स्वतःकडे फार दुर्लक्ष करतात, अति त्याग करतात, लोकांना पटकन माफ करून टाकतात. उपाय म्हणजे स्वतःच्या गरजांनाही महत्त्व द्या. भगवान दत्तात्रेयांची उपासना करा, नाही म्हणायला शिका. अश्लेषा नक्षत्र. कमजोरी यांची संशय, सारखा संशय व्यक्त करतात, मनातील गोष्टी लपवतात, आतल्या गाठीचे असतात, मानसिक गुंतागुंत फार असते, स्वतःला खूप कन्फ्यूज करून टाकतात ही लोक. उपाय यांनी नागदेवतेची पूजा करावी, नवनाग स्तोत्र दिवसातून जास्तीत जास्त वेळा म्हणावं किंवा ऐकावं, मनातील भावना योग्य व्यक्तीसमोरच व्यक्त कराव्यात आणि ध्यान करावं. 10वं म्हणजे मघा नक्षत्र. कमजोरी यांची मानसन्मानाची अपेक्षा यांना फार असते, अहंकार जास्त असतो, राग जास्त असतो. यांनी पितृपूजन करावं, पितृअष्टक रोज म्हणावं, ऐकावं, वडीलधाऱ्यांचा आदर करावा आणि नम्रता वाढवावी. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. कमजोरी विलासप्रियता, जबाबदारी टाळणे, आळस, रोज निश्चित वेळापत्रक बनवा, सूर्यनमस्कार करा, वेळेचं नियोजन करा, रोजच्या रोज डायरी लिहा, म्हणजे तुमच्या चुका तुम्हाला लक्षात येतील. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. यांची कमजोरी हट्टीपणा,
एखाद्या व्यक्तीकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतात ही लोक आणि नात्यामध्ये अतिशय कठोरपणे वागतात. इतरांचं मत ऐका, विचारात घ्या. रविवारी सूर्यपूजन करा, क्षमाशीलता वाढवा. 13वं नक्षत्र हस्त नक्षत्र. कमजोरी, सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा आणि छोट्या गोष्टीची चिंता जास्त करतात. सगळं आपल्या कमांडमध्ये असावं असं ह्यांना वाटतं. यांनी ध्यान करायचं आहे, गणेशाची उपासना करायची आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते हे स्वीकारा. चित्रा नक्षत्र. कमजोरी, यांना दिखावा फार प्रिय असतो. सारखं सोशलाइज दिखावा दाखवत जगायचं. सगळ्यांनी आपली प्रशंसा करावी अशी यांची फार अपेक्षा असते. नाते संबंधात अस्थिरता, कुठल्याही नात्यात अडकत नाहीत जास्त काळी लोक. उपाय यांनी काय करायचा? साधेपणा स्वीकारा, विश्वकर्म्याचे पूजन करा, स्वभावात स्थिरता आणा. 15वं म्हणजे स्वाती नक्षत्र. यांची कमजोरी निर्णयात अस्थिरता, इतरांच्या प्रभावाखाली येतात. उपाय: दररोज प्राणायाम करा, वायुदेवतेचे स्मरण करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. 16वं नक्षत्र विशाखा नक्षत्र. यांची कमजोरी अतिमहत्वाकांक्षा, अपेक्षेपेक्षा जास्त पाहिजे असतं ह्यांना. मत्सर, दुसऱ्यावर फार जळतात. अधीरता, पटकन कृती करतात. ध्येय निश्चित करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. पिवळे मूग, केळं, पिवळी बर्फी दान करायची आणि संयम बाळगा. 17वं नक्षत्र अनुराधा नक्षत्र. ही माणसं एकटेपणाला फार भितात आणि भावनिक अवलंबित्व म्हणजे ना दुसरं कोणीतरी यांच्या मनातलं सगळं ऐकून घ्यावं असं वाटत असतं. त्यासाठी ती फार अधीर होतात. शनिदेवतांची उपासना करणे, आत्मविश्वास वाढवायचा. भीमरूपी म्हणत जावा, रोज ऐकत जावा. स्वतःसाठी वेळ द्या. ज्येष्ठा नक्षत्र. कमजोरी यांची अधिकार गाजवणे, संशयी स्वभाव आणि पटकन राग येतो. या माणसांनी हनुमान चालिसेचे पठण करावे, ऐकावे. अहंकार कमी करावा आणि संवाद नेहमी शांतपणे करावा. रागवून तिसऱ्या टप्प्याचं बोलून करायचा नाही संवाद. मूळ नक्षत्र. कमजोरी, बंडखोर वृत्ती, नातेसंबंध तोडून टाकतात ही लोक, पुन्हा पश्चाताप करतात. मग कठोर सत्य बोलणे, नको तिथं फार कडक बोलणे, कठोर आणि सत्य बोलणे. भगवान गणेशाची उपासना करा. बोलताना संवेदनशीलता ठेवा. मोठ्यांचा सल्ला घ्या. 20वं पूर्वाषाढा नक्षत्र. कमजोरी, हट्टी असतात ही लोक. यांना कुणी टीका केलेली अजिबात सहन होत नाही. जलतत्वाशी संबंधित साधना करा. साती आसरेची वगैरे, जलदेवतेची मानसपूजा करा. नदीची कुठल्याही असं, किंवा जलदेवतेत परडी सोडणं वगैरे. देवी लक्ष्मीची उपासना करा आणि स्वतःच्या चुका स्वीकारायला शिका. 21वं नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. भावना व्यक्त न करणे, आतल्यात कुडत राहणे ही यांची कमजोरी आहे. अतिगंभीरता, व्यक्तच होत नाही ती माणसं आतल्या गाठीची. उपाय: सूर्यनमस्कार करा. मनातील भावना कुणापाशी तरी व्यक्त करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. 22वं नक्षत्र श्रवण नक्षत्र. यांची चिंता ही कमजोरी आहे. सतत काळजी करतात. इतरांच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवतात. छक्केपंचे कळत नाहीत यांना. विष्णू उपासना करा. माहितीची पडताळणी करा. सकारात्मक विचार ठेवा. धनिष्ठा नक्षत्र. कमजोरी प्रतिष्ठेची चिंता, इगोला फार जपतात. राग जास्त आणि नात्यांना वेळ न देणे. शिवपूजन करा. कुटुंबासाठी वेळ काढा आणि नम्रता जोपासा. 24वं शतभिषा नक्षत्र. एकटेपणा, मानसिक ताण आणि रहस्यमय स्वभाव, कळतच नाही स्वभावाचा अंत. ध्यान आणि योग करा. भगवान शिवाची उपासना करा. मित्रपरिवाराशी कायम संपर्क ठेवा. 25वं नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. निराशावादी, निगेटिव्ह थिंकिंगचे विचार करणारे लोक असतात ही आणि कठोर वागतात. दत्तात्रेयाची उपासना करा. सकारात्मक साहित्य वाचा किंवा पहा. सत्संग करा. जास्तीत जास्त कीर्तन प्रवचनाला जात जावा तुम्ही. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. कमजोरी यांची भावना दडपतात आतल्या गाठीची. निर्णय घेत नाहीत पटकन. निर्णय घेण्यात मुद्दाम उशीर करतात. ध्यान करा. शनिवारी दानधर्म करा. आत्मविश्वास वाढता ठेवा. रेवती नक्षत्र. कमजोरी यांची अतिभावुकता, फार सेन्सिटिव्ह लोक, पटकन विश्वास ठेवतात.
निर्णय त्यांच्या कायम कमकुवतपणा असतो. उपाय ह्यांनी श्री विष्णूचा उपासना करायची, व्यावहारिक विचार वाढवायचे आणि महत्त्वाचे निर्णय फार घाईघाईत घ्यायचे नाहीत. 24 तास त्या गोष्टीवर विचार करायचा आहे. श्रोते हो, प्रत्येक नक्षत्रामध्ये काही ना काही विशेष गुण असतात आणि काही कमजोरी देखील असतात. लक्षात ठेवा, कमजोरी ही दोष नसते, ती सुधारण्याची संधी असते. आपल्या नक्षत्रातील कमकुवत बाजू ओळखून त्या शोधून काढा. योग्य दिलेला उपाय केल्यास जीवन अधिक सुखी, समृद्धी आणि सुरक्षित बनवू शकते. तुमचे नक्षत्र कोणते आहे आणि त्यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त लागू पडली हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष हे चॅनेल आजच लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. तसेच माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला रोजचे 12 राशींचे राशी भविष्य, पंचांग, शुभाशुभ वेळा, महत्त्वाचे ज्योतिष मार्गदर्शन, रोजच्या लाईव्ह संस्काराची लिंक मिळेल. याशिवाय मी तुम्हाला रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र, गणपती स्तोत्र, महालक्ष्मी स्तोत्र, नवनाथ स्तोत्र, इतर अनेक स्तोत्रे लाईव्हमध्ये मोफत शिकवते. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक आणि ज्योतिष विषयासह. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.